यशोधरा आणि राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सगळ्या मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधराला बोलावणे पाठवले, पण ती म्हणाली, खरोखर जर माझा मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतः माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सगळ्या नातलगांना आणि मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आपले शिष्य सारीपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते म्हणाले, मी मुक्त आहे, पण यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्ष तिने मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण अपार प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगदवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. पण तिथे शुद्धोधन राजा आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून हे काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षांच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य आणि अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्नसेवन करू लागली. हे केवळ तात्पुरत्या भावना विवेशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण आहे. भगवंतांनी परिव्रज्जा घेतली त्यावेळी यशोधराने दाखवलेल्या महान धैर्याची आणि तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना आणि मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल आणि उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम झाला होता. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि त्याला ती म्हणाली, महान ब्रह्म्याप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्यांच्या अधिकाधिक मोठमोठ्या खाणी त्याच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तिथूनच जवळच भिक्कूंच्या बरोबर अन्नसेवन करत असलेल्या भगवंतांच्याकडे खिडकीत बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता शुद्धोधन नाही. राहुल भगवंतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच उभे होते. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. पण राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कुणीही त्याला अडवले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, पण ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा
मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही. पण आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका आणि जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याजवळ विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्याने आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे का? होय, राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधन राजाला कळले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. शाक्याने केलेले स्वागत. भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देशबांधवात 2 तट पडलेले त्यांना आढळले. एक त्यांच्या बाजूने होता आणि दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. मागे शाक्य आणि कोलिये यांच्यातील युद्धांच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. त्याच वेळेच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळी सुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांना मोठेपणा देण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक मुलाला अर्पण करण्याचे अगोदरच ठरवले होते. त्यांनी आता भगवंतांच्या संघात प्रवेश करण्याचे आणि ते राजगृहाला परतताना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवले होते. ज्या कुटुंबांनी एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरवले होते त्यात अमितोदनचे कुटुंब होते. अमितोदनला 2 मुलगे होते. एकाचं नाव होतं अनिरुद्ध, त्याला अगदी लाडात वाढवलेलं होतं, आणि दुसऱ्याचं नाव होतं महानाम. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो. आणि अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत मला राहणे अशक्य आहे, म्हणून तूच तसे कर. पण प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो, ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेतात पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. मग ते बाहेर न्यावे लागेल आणि त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूच बाहेर टाकावे लागेल. मग धान्य पाखडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्यांची पुनरावृत्ती करावी लागेल आणि असेच वर्षानुवर्ष करावे लागेल. हे काम कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधीच अंत नसतो. काम कधी संपेल, श्रमाचा शेवट कधी होईल, आपल्या पंचेंद्रियांच्या सुख उपभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनिरुद्धा, काम हे कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधीच अंत नसतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जाण्यासाठी माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे. शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची आणि माझी ताटातूट होईल. पण मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ? पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला 3ऱ्यांदा विनंती केली. 3ऱ्यांदाही तेच उत्तर मिळाले. त्यावेळी शाक्य राजा भद्दीय याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दीय याने संसार त्याग केला
तर तूही त्याच्याबरोबर जा. नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला आणि म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. पण प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही कराव्यास मला सांगितलेस तर ते मी करीन. तू एकटाच संसार त्याग कर. भद्दिय त्याला म्हणाला. अनिरुद्ध म्हणाला, प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तरच मी करावा असं आईने सांगितलं आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास, जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा मी दूर करतो. मी देखील संसार त्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दिय अनिरुद्धला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्ष थांब. 7 वर्षानंतर आपण बरोबरच संसार त्याग करू. अनिरुद्ध म्हणाला, मित्रा, 7 वर्ष हा फार दीर्घ कालावधी आहे. मी 7 वर्ष थांबू शकत नाही. भद्दियाने ती मुदत 6 वर्षांवर आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती 1 महिन्यावर आणि 1 पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर आणि भावांवर राज्य सोपवीपर्यंत 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे फार काही नव्हेत. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्दिय, अनिरुद्ध, आनंद, भगू, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंगसह मिळून जात असत, तसे यावेळीसही चतुरंग सेनेसह ते 7 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांना प्रवेश दिला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले, मित्रा, तू आता कपिल वस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धांकडे जातो आहोत. आणि मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. बुद्धाला गृहस्थाश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न. आपला मुलगा आता जातो आहे आणि आपणाला तो पुन्हा कधीही भेटणार नाही, या विचाराने शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री आणि आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील का याबाबत त्यांना विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धाला वाटेतच गाठले. त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळवल्यावर ते त्याच्याजवळ जाऊन बसले. झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, राजकुमार, आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहतो आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर तरी विचार करा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणार नाही. पण आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्निप्रमाणे भाजून काढतायत. आपण कर्तव्यावर प्रेम करत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकालच. आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका. सगळ्या प्राणीमात्रांविषयी करुणा हाच धर्म आहे. धर्माची साधना केवळ अरण्यात जाऊन होते असं नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि श्रमणवेश
ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात शक्यांचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकात अजून प्रवेश केला नाही, अशा त्या राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करतेय. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही का? नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचाराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीणीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे त्यांना याप्रमाणे उत्तर दिले. महाराजांच्या मनातील पित्याबद्दलची छाया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. याचा प्रत्यय मला आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडतंय. प्रियजनांचा वियोग अनिवार्य असतो, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. पण एकदा वियोग झाला तरी तो पुन्हा पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जातोय. पण महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होते. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच खरे दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग हा होणारच आहे. हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटाटूट झाली तर दुःख करीत बसेल? माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून इथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची खंत कशी असणार? प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे, तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असं तुम्ही का म्हणता? ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही. काळ हा सगळ्या वस्तूंशी अविभाज्यांचा संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो. पण स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूल असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. पण आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारणा इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. तो राज्याधिकार आभाससमय आहे. जिथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, जिथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल? सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमलफुलांनी आच्छादलेली शय्या मगरीनी ग्रासल्यासारखे वाटते. मंत्र्यांचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धांच्या सद्गुणाला आणि ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध आणि भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्यांनी उत्तर दिले, आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नाही. आपल्या पिताला आपल्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्मदृष्टीने मीमांसा करण्याइतकत कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करता आहात. दुसरं असं की काही जण पुनर्जन्म आहेत असं मानतात. बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असं आत्मविश्वासपूर्वक सांगतात.
म्हणून ज्या अर्थी या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणं हेच योग्य आहे. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असं मानतात, पण ते मुक्तीची शक्यता मानत नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावताच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असं ते मानतात. काही लोक म्हणतात की सगळ्या वस्तू चांगल्या आणि वाईट आणि सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात, आणि ज्या अर्थी हे सगळं जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले आहे त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत. ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी तशा कशा बदलता येतील? या सगळ्या गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत का? पाण्यामुळे अग्नी जसा विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो, ही वेगवेगळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्यासहित साकार होतो, तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. काट्यांचा अणकुचीदारपणा कोण नष्ट करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवतो? हे सगळे स्वभावताच उत्पन्न होतात. त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्माला येणे आणि नाश पावणे या दोघांचाही कारण आत्मा आहे, पण ते असं म्हणतात की जन्माला येणे हे विनाशयास होते, पण मोक्ष प्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसंच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडतो. मनुष्य या 3 ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो आणि या ऋणातून मुक्त होतो, त्यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. पण ते आपल्या सगळ्या शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थसयास मात्र त्यांच्या पदरी पडतात. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीची तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषांविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू जो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादींची उदाहरणं याबाबत त्यांनी त्याला दिली. भगवान बुद्धांचा मनोनिग्रह. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्यांचे ते प्रेमळ आणि राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा डगमगू न देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे ते उत्तर सुसंबंध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. भगवान बुद्ध म्हणाले, एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतः आकलन करीन. अज्ञेय आणि वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. पण सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या आणि वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तींच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. पण ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर आहे हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजे निर्दोषता हे लक्षात ठेवा.
जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याला अपलाप करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण जे मला सांगितलं त्याविषयी बोलायचं म्हणजे आपण दिलेली उदाहरणं ही प्रमाण होऊ शकत नाहीत. कारण कर्तव्य ठरवताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणं प्रमाण मानून कशी धरता येतील. म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल, पण इंद्रिय सुख उपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करेन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढं बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ निश्चयानुसार ते पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या, कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी घ्यावी कशी.